बाबा इके कुठे गेलाय? अरे सकाळपासून कुठे दौडून बसलाय? हा, शाळेत जायचं नाही म्हणते, रडून रडून नुसता गोंधळ घातलाय. मला गावला नाही र, तर लातावर घातल्या त्या बघ त्याला. हवा असं कशाला, लाता बित्ता घालायची येळ नाही याची. आम्ही काढतो की शोधून त्याला. मग बघा कुठं खपलाय त्यो. आज जर तो शाळेत गेला नाही ना तर संध्याकाळी बघ त्याचं कसं कातडच काढतो. अरे जाऊन जाऊन जातोय कुठं, रातच्याला तुकडा खायला येईलच की घरी, तेव्हा त्याचा हातपाय तोडतो बघ. बाबा असं कशाला, एवढ्याच्या करण्यासाठी कशाला पोरं हातपाय तोडताय? पुन्हा सगळं अवघड होईल. जागेवर लागणं म्हणणं काढायला लागेल तुम्हाला. तुझ्या टाक्यात घालून बघ कोराड. हा, मी शिर्डीला पाला नाही निघालोय. होय त्या बघ, पाला आणि तर तो जर शाळेत गेल्याला कळलं नाही तर येतो आणि त्याला मी खराबतो चांगलाच. अरे काय स्वतःच्या पोराला मारणार आहेत ते कुऱ्हाडीनं? तू बी गेलास आपलं त्यांचं पायधर आहे. अरे इकेच्या बाप्पाचा आहे डोकं आदू, पोराला बी आदू कर. तुम्हाला काय माहित नाही? आणि त्या सरपंचाची मेवण्याला कोणी आजू केलंय? तमाशा दारू पिऊन टेजूर गेला म्हणून. अरे म्हाताऱ्यानंच की. एकुलते एक नवसान झाले, मेलं बिलं तर डोसक्याला ताप होईल. या वयात जमणार आहे म्हाताऱ्याला दुसरं काढाय. ए मध्या, बापावर जायचं काम नाही. हे तुझा मी बापा होय? आयला मला माहितच नव्हतं. बसा मग इथं झक मारत, मी जातो आपला. अरे आय घाले मस्करी केली. थांब काय लागा. हो गे इथं आहे. येडा वाकाच्या, कुठं वर जाऊन बसलाय? सगळ्या गावात हुडकला का तुला? पार घाम काढला सामचा, इथं टेंबा टिकून बसलायस वय? तुम्हाला कोणी सांगितलेलं माझ्यासाठी घाम गाळायला? मी गप येऊन बसलो होतो की इथं. 5 वाजता गेलो असतो घरी. अरे एवढं काय भ्यायची गरज नाही त्या शाळेला. अरे येड्या, आपल्या शाळेपेक्षा जास्त पोरं असतील तिथं. आणि पुरी बी आणि चौकागर सर बी. 10वीच्या पोरांनी रात्री काय सांगितलं माहित आहे ना? गावल तिथं हाणतय ते. पण आपलं काय चुकलं तर आणताल, असं बिनकामाच कोण कशाला आणल? अरे क्या, हिरीपेक्षा नदीत बुडाय जास्त बी आहे, पण पवाय बी मज्जा जास्त आहे का नाही? हा, ह्याच्या मनात नुसतं पवायचं आहे. कवाया चांग पाण्यात पडून भिजतंय असं झालं ह्याला. यंदा कोणाच्या तरी प्रेमात भिजायचं म्हणते. लहानपणापासून वाटायचं कधी आपण मोठं होतोय, पोरींवर बोलतोय. आपल्यापेक्षा मोठी पोरं काय काय करतात, आणि आपण काय बोलायला गेलो की तू अजून बारकाय असं म्हणते. होय माझ्या, तुला मामाची आरती आवडते ना? मग काय, लहानपणापासून मामा आणि मामी चांगले आहेत बघ. तेवढी लहानपणापासून जावाय म्हणतात, आणि त्यांच्याकडे गेलं का नाही तिच्यावरनं चिडावतात बी, आणि ती शिंबडी बी मला बघून लाजते. तेव्हा काही कळायचं नाही, पण आता कसं तरीच होतंय. तिकडे गेलो का नाही काय काय खेळ खेळायचो. लपाछपी तर डाव संपला तरी गावायचो नाही. आणि आता मामा म्हणतो काय असेल ते घरातल्या घरात खेळ, आणि माझ्यात एकच. कधी कधी वाटतं ते आता मोठी झाल्या, तिलाच बायको करावी आणि तिच्या प्रेमाच्या खोल विहिरीत अलगत उडी घ्यायची आणि नुसतं दिवसभर बुडायचं, बुडतच राहायचं. आणि पुन्हा वर आलो की पुन्हा कोची उडी घ्यायची, पुन्हा बुडायचं, नुसतं बुडतच राहायचं. झाडाला कावटाव नको, साल्ट निघेल. हाताची र हाताची. मध्या तर काय असंच बुडून मरणार आहे. ए विकास, अरे बाबा चल की, पहिल्याच दिवशी शाळेला उशीर नको व्हायला. पहिल्याच दिवशी सगळ्यांनी शाळेत गेला पाहिजे असं बी काय नसतं ना. जावं की तुम्ही. अरे शिकला नाहीस तर बागत दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला लागल. आपलं मराठी शाळेतलं गुरुजी काय म्हणायचं माहित आहे ना? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिणारा डरकाळी फोडणारच. अरे याला मोठ्या माणसाचा शब्द कळत नाही त्या अभ्या, त्याला माझ्यासारख्याच्या शिव्याच कळतात. या घाल्या उत्तर खाली, नाही तर हितनच दिन ढकलून. त्या अडकिवल्याला दप्तर घे, खालनवर कुणीतरी गेलंय कळू नाही म्हणून दप्तर बी घेऊन आलंय वय. अरे एवढं करण्यापेक्षा शाळेत जाणं सोपं नाही वय. चल उत्तर खाली, उत्तर. हे घे दप्तर. देऊ का ढकलून, देऊ का? उत्तर. हळू हळू. बाबा इके कुठे गेलाय?
अरे सकाळपासून कुठे दौडून बसलाय? हा, शाळेत जायचं नाही म्हणते, रडून रडून नुसता गोंधळ घातलाय. मला गावला नाही र, तर लातावर घातल्या त्या बघ त्याला. हवा असं कशाला, लाता बित्ता घालायची वेळ नाही याची. आम्ही काढतो की शोधून त्याला. मग बघा कुठं खापलाय त्यो. आज जर तो शाळेत गेला नाही ना, तर संध्याकाळी बघ त्याचं कसं कातडच काढतो. अरे जाऊन जाऊन जातोय कुठं, रातच्याला तुकडा खायला येईलच की घरी, तेव्हा त्याचा हातपाय तोडतो बघ. अहो बा, असं कशाला, एवढ्याच्या करण्यासाठी कशाला पोरं हातपाय तोडतात? पुन्हा सगळं अवघड होईल. जागेवर लागणं म्हणणं काढायला लागेल तुम्हाला. तुझ्या टाक्यात घालीन बघ कोराड. हा, मी शिर्डीला पाला नाही निघालोय. होय, त्या बघ, पाला आणि तर तो जर शाळेत गेल्याला कळलं नाही तर येतो आणि त्याला बी खराबतो चांगलाच. अरे काय स्वतःच्या पोराला मारणार आहेत ते कुऱ्हाडीनं? तू बी गेलास आपलं त्यांचं पायधर आहे. अरे इकेच्या बाप्पाचा आहे डोकं आदू, पोराला बी आदू कर. तुम्हाला काय माहित नाही? आणि त्या सरपंचाच्या मेवण्याला कोणी आजू केलंय तमाशा दारू पिऊन टेजूर गेला म्हणून? अरे म्हाताऱ्यानंच की. एकुलते एक नवसान झाले, मेले बिले तर डोसक्याला ताप होईल. या वयात जमणार आहे म्हाताऱ्याला दुसरं काढाय. ए मध्या, बापावर जायचं काम नाही. हे तुझा मी बापा होय? आयला मला माहितच नव्हतं. बसा मग इथं झक मारत, मी जातो आपला. अरे आय घाले मस्करी केली. थांब, काय लागा. हो गे इथं आहे. येडा वाकाच्या, कुठं वर जाऊन बसलाय? सगळ्या गावात हुडकला का तुला? पार घाम काढला सामचा, इथं टेंबा टिकून बसलायस वय? तुम्हाला कोणी सांगितलेलं माझ्यासाठी घाम गाळायला? मी गप येऊन बसलो होतो की इथं. 5 वाजता गेलो असतो घरी. अरे एवढं काय भ्यायची गरज नाही त्या शाळेला. अरे येड्या, आपल्या शाळेपेक्षा जास्त पोरं असतील तिथं. आणि पुरी बी. आणि चौकागर सर बी. 10वीच्या पोराने रात्री काय सांगितलं माहित आहे ना? गावल तिथं हाणतय ते. पण आपलं काय चुकलं तर आणताल, असं बिनकामाच कोण कशाला आणल? अरे क्या, हिरीपेक्षा नदीत बुडाय जास्त बी आहे, पण पवाय बी मज्जा जास्त आहे का नाही? हा, ह्याच्या मनात नुसतं पवायचं आहे. कवाया चांग पाण्यात पडून भिजतंय असं झालं ह्याला. यंदा कोणाच्या तरी प्रेमात भिजायचं म्हणते. लहानपणापासून वाटायचं कधी आपण मोठं होतोय, पोरींवर बोलतोय. आपल्यापेक्षा मोठी पोरं काय काय करतात, आणि आपण काय बोलायला गेलो की तू अजून बारकाय असं म्हणते. होय माझ्या, तुला मामाची आरती आवडते ना? मग काय, लहानपणापासून मामा आणि मामी चांगले आहेत बघ तेवढी. लहानपणापासून जावाय म्हणतात, आणि त्यांच्याकडे गेलं का नाही तिच्यावरनं चिडावतात बी. आणि ती शिंबडी बी मला बघून लाजते. तेव्हा काही कळायचं नाही, पण आता कसं तरीच होतंय. तिकडं गेलो का नाही काय काय खेळ खेळायचो. लपाछपी तर डाव संपला तरी गावायचो नाही. आणि आता मामा म्हणतो काय असेल ते घरातल्या घरात खेळ, आणि माझ्यात एकच. कधी कधी वाटतं ते आता मोठी झाल्या, तिलाच बायको करावी आणि तिच्या प्रेमाच्या खोल विहिरीत अलगत उडी घ्यायची आणि नुसतं दिवसभर बुडायचं, बुडतच राहायचं. आणि पुन्हा वर आलो की पुन्हा कोची उडी घ्यायची, पुन्हा बुडायचं, नुसतं बुडतच राहायचं. झाडाला कावटाव नको, साल्ट निघेल. हाताची र हाताची. मध्या तर काय असंच बुडून मरणार आहे. ए विकास, अरे बाबा चल की, पहिल्याच दिवशी शाळेला उशीर नको व्हायला. पहिल्याच दिवशी सगळ्यांनी शाळेत गेला पाहिजे असं बी काय नसतं ना. जावं की तुम्ही. अरे शिकला नाहीस तर बागत दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला लागल. आपलं मराठी शाळेतलं गुरुजी काय म्हणायचं माहित आहे ना? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिणारा डरकाळी फोडणारच. अरे याला मोठ्या माणसाचा शब्द कळत नाही त्या अभ्या, त्याला माझ्यासारख्याच्या शिव्याच कळतात. या घाल्या उत्तर खाली, नाही तर हितनच दिन ढकलून. त्या अडकिवल्याला दप्तर घे, खालनवर कुणीतरी गेलंय कळू नाही म्हणून दप्तर बी घेऊन आलंय सोय. अरे एवढं करण्यापेक्षा शाळेत जाणं सोपं नाही. चल उत्तर खाली, उत्तर. हे घे दप्तर. देऊ का देऊ का उत्तर. हळू हळू.